आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आदित्य, माझ्या लेकरा, किती वर्षाने दिसलास रे पोरा मला. माले, मालू. हा अगं शशीताईंना बघितलं का तू? घरात कुठंच दिसत. अगं शशाजी ना ते ते शंकराचं मंदिर नव्हतं का, आम्ही काल दोघे गेलो होतो बघ, त्या मंदिरात गेली. छान आहे ग मंदिर ते. अगं पण तू त्यांना एकटं का जाऊ दिलंस? अगं ती म्हणाली की मी रिक्षाने जाईन म्हणून, आणि ते मला केक बनवायचा होता ना, ते बेकिंगचा कोर्स केलाय म्हणून म्हटलं ट्राय करून बघावं. आणि संध्याकाळी सावीला पण होईल ना शाळेतून आल्यावर खायला, म्हणून करत होते. अगं बाई केक बनवला हे चांगलंय ग, पण त्या नादात त्यांना तू एकटं का जाऊ दिलंस? अजून ह्या शहरात आम्हीच रुळलो नाही, त्यात तर नवीन आहेत. तुला माहितीये ना काल रात्री मामींचा काय गोंधळ, त्या दिवशी शशीताई चक्कर येऊन पडल्या. अगं बाई रोज काय ना काहीतरी घडतोय, मला तर ना बाई लय टेन्शन येतं बघ. माले उद्या जर काही कमी जास्त झालं ना, लोक लय नावं ठेवतील बघ आपल्याला. नको बाई ते काय, तू एक काम कर, तू आवर बरं, चल आपण त्यांना जाऊन घेऊन येऊ. अगं ती येईल ना. नको, आता परत घरात काही घडायला नको बाई, तू आवर, चल 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 आपण त्यांना घेऊन येऊ. उठ. कुठे होतस इतकी वर्ष? किती सुकलाय, सुकशील नाही तर काय. काळजी घेणार, हवं नको ते विचारणार कोणी नसेल ना, कोणी होत. काय बोलतेस तू? तुम्ही सगळ्यांनी मला असं दूर लोटून दिलं, त्यानंतर कोणी विचारणा केली मी कसा आहे कसा नाहीये, जगतोय मरतोय? सगळ्यांनी दूर लोटलं मला, सगळ्यांनी दूर लोटलं. सुखाने केलं की आम्ही हे सगळं? अरे आई आहे मी तुझी, तुझ्या गालावर एक चापट मारली ना तर माझ्या काळ झाला, वळ उमटले. तरे तुला जितकी शिक्षा दिली ना त्याच्या दुप्पट शिक्षा मी भोगलीये. मला परवा भेटलास तेव्हा मला सावरायचं सोडून पळून गेलास ना तू. तुला नाही वाटलं आपल्या आईला एकदा भेटावं, तिची विचारपूस करावी, ती कशी आहे ते बघावं? एकदा सुद्धा आठवण नाही आली ना तुला माझी? असं होईल का? मला सांग ना, असं होईल का तुझी आठवण आली नाही मला कधी? मला परत आठवण आली, मला खरंच यायचं होतं तुझ्याकडे, तुझ्या कुशीत येऊन तोंड लपवून रडावं, पण मला भीती वाटायची. मागच्या वेळेस मी जसा आलो होतो तसं तू पुन्हा मला दूर लोटलं असतं, आणि ह्या वेळेला बस सहन झालं नसतं, म्हणून तुझ्यासमोर कधीच आलो नाही मी. आणि आताही तुम्हाला बघितलं नसतंच ना, मी तोंड लपवून निघणार होतं इकडनं, तुझ्यासमोर कधीच आलो नसतो. माझी काय चूक होती आई? सांग ना, तुम्हाला काय चूक होती माझी? कोणाला त्रास होऊ नये, कोणाला मी दुखवू नये याचा प्रयत्न केला, ही माझी चूक आहे? तुला महादेव दाजींचा स्वभाव माहितीये, त्यांना जर मी सत्य सांगितलं असतं आणि त्यांनी त्याचा राग उमाताईंवर काढला असता तर. आणि अनुचित परिस्थितीच नव्हती आई, तिला कसं सांगणार होतो मी? आणि आई तुला पटेल नाही पटेल मला माहित नाही, पण खरंच सांगतो, जाणून बुजून सुंदरीला मला त्रास द्यायचा नव्हता. आणि तुला खोटं वाटतं, तू सुंदरीला विचार, आमच्या दोघांचा इतक्या दिवसांचा संसार होता, पण कधीही मी तिला हात लावला नाही आहे आजपर्यंत. काय चूक आहे माझी? सगळ्यांचा विचार करतो, ही चूक आहे का माझी? अरे ही जर चूक असेल ना तर मला माझ्या चुकीची शिक्षा भोगू दे. काल भोगत होतो, आज भोगते, उद्याही भोगेन, मरेपर्यंत भोगेन मी, मरेपर्यंत भोगेन. खूप रागवले होते तुझ्यावर, कारण माझ्या मुलांनी त्याच्या बायकोला फसवलं हे सहनच झालं नाही मला.
इतकी रागवले की माझ्या वडिलांचे अंत्यसंस्कार सुद्धा करू नाही दिलेत मी. तुला तोडून टाकणं म्हणजे माझ्या काळजाचे लचके तोडण्यासारखं आहे रे आदित्य. शिक्षा तर मी सुद्धा भोगलीये, तू भोगलीयस, अनुने भोगलीये, सुंदरीने भोगलीये, सगळ्यांनी भोगली. आदित्य किती बिचारी अनु स्वतःची लेक सुंदरीच्या ओटीत टाकून कुठं नाहीशी झाली, शेवटपर्यंत पत्ता लागला नाही त्याचा. आणि सुंदरी आपल्या संसाराचा विचार करायचा सोडून तुझ्या लेकीचा सांभाळ करतीये. शिक्षा तर सगळेच भोगतायत ना आदित्य, सगळेच भोगतायत. पण आता पुरे, तू मला सोडून कुठेही जायचं नाहीस. तुला माहितीये का मी किती एकटी पडली येते. तू का ते एकटी पडलीस? तुझ्याकडे तर आहेत ना सगळे. सुंदरी आहे तुझ्यासोबत, तिचं कुटुंब आहे. मग कशी काय एकटी पडशील? आहेत सगळे तुझ्यावर माया करणारे. पोटच्या मुलाच्या मायेची सर येणार आहे का रे त्याला आदित्य? सांग ना. ज्या मुलाला 9 महिने माझ्या पोटात पाळलं, 25 वर्ष त्याचं लालन पालन केलं, अशा पोटच्या गोळ्याला कुठल्याही कायमचं दूर लोटेन रे? सांग ना आदित्य. जे झालं गेलं सगळं गंगेला मिळालं. हातात आता तुट नको. तुला माहितीये का सुंदरी कलेक्टर होऊन तिची बदली ह्याच जिल्ह्यात झाली. मी तिच्याचकडे आली. ते जे काही चाललंय ना ते खूप फिशी आहे. फॉरेन्सिक रिपोर्ट वरून ते जे झोपेची औषधं तुम्ही म्हणत होता, तो माणूस तीच औषधं घ्यायला आला होता, तेही विदाउट प्रिस्क्रिप्शन. पण ज्याच्या सांगण्यावरून तो आला होता ना, तो हाती नाही लागला. पण मी तुम्हाला सांगतो, ह्या मागे काहीतरी मोठं आहे. मला असं वाटतंय तुम्ही एकदा का चार्ज घेतला ना, हा सगळ्या गुंता सुटेल. कारण तेव्हा तुमच्या हातात ऑफिशियल अधिकार असतील ना. माहित नाही ते होईल की नाही. ते त्या साहेबने खोटं स्टेटमेंट सबमिट केले माझ्या विरोधात. खूप मुश्किल आहे. होईलच लवकरच. मी खात्रीपूर्वक सांगते. कशावरून? कशावरून? सत्य कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी ते लपत नाही. मी जसं म्हणताय ते जर झालं ना, तर खरंच सांग, माझा नवीन जन्म असेल तो, आणि आयुष्यभर तुमचा ऋणी राहील. ऋणी? कुणीतरी असं म्हटलंय की दोस्ती में कर्ज नाही, कर्ज होता है. डायलॉग. पण खरंच देवाचे आभार मानायला हवे की तुमच्यासारखी मैत्रीण त्यांनी मला दिली. आभार तर दोघांनी मानायला हवे. कारण माझ्याही तुम्ही दरवेळी मदतीला आलात. जेव्हा गरज पडली तेव्हा तुम्ही उभे होता. खरं तर मला असं पहिल्यांदा वाटतं की कुठेतरी आहे मी ज्याच्यावरती विश्वास ठेवू शकतो. नाहीतर याच्या आधी विश्वासघातच पदरात पडलाय माझ्या. पण मला सांगा, इतक्या वर्षांनंतर, इतका वेळ गेल्यावर पण आदित्यने कधी तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला नाही का? हिल्ट मध्ये येऊन त्यांनी कधी तुमचे संपर्क साधला नाही का? किंवा तुम्हाला कधी असं वाटलं नाही का की तो काय करतो, कुठे असेल, असा प्रश्न नाही का पडला तुम्हाला? नाही, त्याच्याबद्दल जाणून घ्यायची मला तिळमात्र इच्छा नाही. पण फक्त वाईट या गोष्टीचं वाटतंय की सावीचा बाप या जगात असून सुद्धा तिला त्याच्यापासून लांब ठेवावं लागतंय. खरंच पण आई बाप किती महत्वाचे असतात ना.
मला तर हे चांगलंच कळू शकतं. लहानपणीच वडील गेलेत, मग मामांनीच सगळं काही केलं. अगदी तसंच मी सुद्धा ना सावीसाठी सगळं करते, अगदी मन लावून जीव लावून. पण कितीही केलं तरी तिच्या सख्या आईची जागा नाही घेऊ शकत नाही. मी पण आरोहची आई होण्याचा प्रयत्न केला, कठीण आहे. मला ना अजून एका गोष्टीचं वाईट वाटतं. माझ्या सासूबाई स्वतःच्या पोटच्या गोळ्याला त्यांनी माझ्यासाठी, फक्त माझ्यासाठी लांब ठेवलं. तुम्ही विचार करा ना, एका आईसाठी केवढी मोठी शिक्षा आहे. खरंच या मायलेकाची आणि बाप लेकीची ताटातूट बघून ना माझं मन भरून येतं. आणि तुझी मुलगी सावी, परवा आपण ज्या शाळेत भेटलो ना त्याच शाळेत आहे ती. तुला माहिती आहे का? हो, मला हल्लीच कळलंय की सुंदरी आणि सावी इकडे, म्हणून मी ट्रान्सफर घेतोय. नाही नाही, उलट त्या इथे तर तू इथे असायला हवंयस आदित्य. आदित्य रे, अनु नाहीशी होऊन 6 वर्ष होऊन गेली रे. ती बिचारी या जगात आहे की नाही ती नाही असंच धरून चाललोय आम्ही. सावीला सख्या आईची नाही तर निदान बापाची तरी माया मिळू दे, त्याच तरी सुख लाभू दे. फार गोड पोरगी आहे. हे बघ, ती तुझ्या पोटची पोर आहे आणि मुलींची माया वेगळीच असते रे. तिच्या सहवासात तू तुझी सगळी दुःख विसरून जाशील आदित्य. आणि आम्ही पण इथे आहोत, तुला सगळेजण माफ करतील. तू चल माझ्या बरोबर, मी सगळ्यांना समजावणार आहे आदित्य. काळजी नको करू, मी आहे. तू इकडे बघ, मी बघते तिकडे. मी आई खरंच सांगतो, मी आता तिकडे सगळ्यांसमोर नाही होऊ शकत. आणि सुंदरीच्या नजरेला तर नजर नाहीच देऊ शकत मी आई. जे काही केलं ना तिच्यासोबत, त्यानंतर मी शपथ सांगतो, मी तिच्यासमोर उभाच राहू शकत नाही आई. आणि एक गोष्ट सांगतो, सावी सुंदरीची मुलगी आहे. सुंदरी चांगला सांभाळ करेल तिचा. माझी सावली नको सावीवर पडायला. मी खूप पाप केली आई, मी खूप लोकांना त्रास दिलाय. याचे काही प्रायश्चित्त करता येणार, तीच माझी लायकी आई. मला माझी पापांची शिक्षा बघू दे आई, मला त्यांच्यासमोर नाही जायचंय. नाही नाही बाळा, तुला सांगते, तुझ्या आईपासून आणि लेकीपासून तू दूर नाही जायचं. आता अजिबात नाही जायचं. हे बघ, मी सांगितलं तुला, मी सुंदरीला समजावे. माझा मुलगा, माझी नात, माझी सून बघू दे ना तुमचा संसार. डोळे भरून सुखानं बघू दे मला. आई तू मजा ऐक. हे बघ ते ना सगळं नाही होऊ शकत. एकदा गेलो ना आपण त्या सगळ्यातून. मंगलात्या, अगं मला ना मोबाईल पाहिजे माझा. अगं मंगलात्या, फोन दे ना. अगं थांब, मी आले. आई बघ तुला माझी शपथ आहे, तू कोणालाच सांगणार नाही की तू मला भेटली होतीस. आता माझा मेलेला चेहरा बघशील आई. तुला माझी शपथ आहे. नाही नाही बाळा, हे बघ, तुला पश्चाताप इतका झालेला आणि तुझं मन स्वच्छ झालेलं पाहून तुला सगळेजण माफ करतील रे. आई का तिथे बस. आई हे बघ आई तू माफ केलं ना मला, मी जगेन त्यावर आहे. पण आता सगळ्यांसमोर नाही यायचंय मला कोणासमोर यायचं नाही आई. प्लीज माझा आई. हे बघ आदित्य, तुझ्या परवानगीशिवाय मी कुणालाच काही सांगणार. पण आदित्य, बाप लेकीची भेट मी घडवणारच.
आणि सुंदरीला समजावून तुझ्याशी संसार करायला भाग पाडणारच मी. त्याशिवाय मी सुखानं जगू शकत नाही आणि मरू शकत. मी तुला रोज भेटायला येईन. तू कुठे राहतोस? तुझा पत्ता सांग मला. नाही, माझं एक असं ठिकाण नाहीये. मी कुठेही राहतो, म्हणजे जिकडे जागा मिळेल, जो मित्र आसरा देईल त्याच्या घरी राहतो मी. पण मी तुला प्रॉमिस करतो, मी तुला आपण ठरवून इकडेच भेटूया, इकडेच. पण तुला माझी शपथ, हे शहर सोडून तू जायचं नाहीस. मी समजावते सगळ्यांना. तू, सुंदरी आणि सावी तुमच्या आयुष्यात सुखी व्हायला रे. ऐक माझं, तुम्हाला सोडून नाही ना जाणार कुठे. नाही ना जाणार. हो म्हण, हो म्हण. वचन दे मला, वचन दे. हा हा, हो, मी वचन देतो तुला. दे मोबाईल. कशाला? अगं ते मला मेसेज करायचा होता ना, ते आत्ता आठवलं म्हणून मागितला. तर पण मेसेज होय. तू ना इकडे बघ, मी इकडे बघते. हा, असं म्हणतेस? हा बर. नावड्या तिकडे जातो, मंगला ते बाय. जा लवकर. आई बघ, तू सांगतेस ते सगळं करेन मी, पण आता माझ्यासोबत चल. चल. मंगला ते इकडे ना. काय सापडली का तुला? नाही ग माले. अगं मला पण नाही सापडली. माले, अगं सगळीकडे शोधला, अख्खं मंदिर पालतं घातलंय, पण शशीताईंचा कुठंच तपास नाही बाई. मला लय टेन्शन आले ग. त्यांना त्याविषयी सारखं काही त्रास तर नसं झाला ग. अगं तू कशाला निगेटिव्ह विचार करते? ते काय झालं असेल माहितीये का, की आपण इकडे आलो असेल आणि ती घरी गेली असेल. हा, आणि तिचा फोन पण घरीच विसरलाय ना, त्यामुळे गेली असेल घरी. चल. तू चल ना, आपण घरी जाऊया. असं म्हणते बाई. हा चल चल. अगं बाई, ही तर शशीताईंची चप्पल आहे. मग शशीताई कुठे आहेत? अगं माले. हा, अगं हे बघ, शशीताईंची चप्पल इथंच आहे. त्या तर कुठे दिसत नाहीये. ए बघ, तुझी इच्छा असेल ना की तुझ्या मनासारखं व्हावं, तर तिकडे कोणालाही सांगू नकोस की तुम्हाला भेटलो. आय प्रॉमिस. मी स्वतः तुला कॉन्टॅक्ट करेन. मी स्वतः येऊन तुला इकडे भेटेन. कोणाला काही सांगू नको. प्लीज, तुला माझी शपथ आहे. अगं बाहेर असेल कुठेतरी. नाही नाही, त्यांची चप्पल आहे म्हणे, ते इथंच कुठतरी आहेत. चल आपण परत येतो आतमध्ये बघू. चल चल चल. अगं कुणाची दुसरीची असेल. नाही बाई, अगं चप्पल इथंच आहे. अगं बाई शशीताई, तुम्ही अहो कुठं होता? किती शोधलं आम्ही तुम्हाला. सगळं मंदिर पालतं घातलं. मी मागच्या बाजूला बसले होते निवांत. तुम्हाला काही त्रास तर होत नाही ना? अहो किती घाबरवलं तुम्ही आम्हाला. तुम्ही असं घाबरल्यासारख्या काय दिसताय? काय त्रास होतोय का? अगं तू ओरडशील ना म्हणून ती घाबरली, होय ना ग? काहीतरीच काय बोलते माले. अगं मीच घाबरून आले बघायला त्यांना. कुठे काय, जाऊया घरी आपण. चल.
देवा, भेट तर घडवून आणलीस. आता माझ्या मुलाचा भरलेला संसार बघू दे मला. तेवढंच घाल पदरात. मॅडम, सचिव सरांच्या ऑफिसमधून हे लेटर आले. बहुतेक हे तुम्ही ज्याची वाट बघत होतात तेच. येस अनिशा, तेच आहे. धनंजय देसाईंची सस्पेन्शन ऑर्डर रिवोक झाली. म्हणजे आता त्यांच्याकडून हिसकावलेली वर्दी, त्यांची खुर्ची, त्यांचा सन्मान त्यांना परत मिळणार आहे. मॅडम, या सगळ्याचं क्रेडिट तुम्हाला जातंय. नाही अनिशा, मी फक्त निमित्त आहे. सत्याच्या पदरात न्याय पडायलाच हवा. मॅडम, धनंजय सरांना कळवायचं का हे? नाही नाही, एवढ्या कॅज्युअली नाही सांगायचं त्यांना फोनवरून वगैरे. त्यांच्यासाठी हा खूप महत्वाचा क्षण आहे. काहीतरी खास व्हायला हवं. ओके मॅडम, मी सांगते तयारी करायला.